नमस्कार मित्रांनो, जय प्रहार, जय महाराष्ट्र। काल महाराष्ट्राच्या राजकारणात एक फार महत्त्वपूर्ण घटना घडली। वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि विधान परिषदेची आमदारकी स्वीकारली। मी तुम्हाला आज आतली आणि प्रत्यक्ष घडलेली घटना सांगणार आहे, कारण की त्या घटनेचा खरा साक्षीदार मी तिथे उपस्थित होतो। आमदारकीचा फॉर्म भरण्या अगोदर माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नंदनवन बंगल्यावर आम्हाला बोलवण्यात आलं। तिथे सविस्तर चर्चा झाली, अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। खास करून जेव्हा शिंदे साहेबांच्या कॅबिन मध्ये मी, बच्चूभाऊ कडू आणि 2-3 कार्यकर्ते होते, आमदारकी मिळवायच्या अगोदर कोणता प्रश्न जर भाऊंनी घेतला असेल, तुम्हाला काय वाटतं? तर तो प्रश्न दिव्यांगांचा घेतला। मुंडे साहेब जेव्हा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सचिव होते, तेव्हा त्यांनी ज्यांचे UDID टेम्पररी आहेत त्यांच्या सगळ्या सुविधा बंद केल्यात। याबद्दल माननीय एकनाथ शिंदे साहेबांना बच्चूभाऊंनी ब्रीफिंग केलं, व्यवस्थित समजवलं यामुळे दिव्यांगांचं कसं नुकसान होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळ दखल घेतली, चीफ सेक्रेटरींना फोन लावला, सांगितलं हा शासन निर्णय रद्द करा, दिव्यांगांचे आशीर्वाद घ्या, तळतळ घेऊ नका। हे शब्द मी माझ्या कानाने ऐकले, मी देखील माझ्या पद्धतीने फीडबॅक दिला। मित्रांनो, आज भाऊंनी आमदारकी स्वीकारली म्हणून काही लोक टीका करतात। टीका करणाऱ्यांना मी उत्तर देणार नाहीये। आता मी कुठे आहे? सकाळचे 8 वाजलेत। मी रायगड पाचाड पायथ्याशी पोहोचलोय। ज्या रायगडावर मागच्या वर्षी भाऊंनी आंदोलनाला सुरुवात केली, आमदारकी मिळाल्या पहिले भाऊ रात्री 2 वाजता पोहोचलेत आणि आता सकाळी आमच्या सोबत बच्चूभाऊ महाराजांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होणार आहेत। अशा व्यक्तीवर तुम्ही लोक टीका करता? विचार करा की जो व्यक्ती आमदारकी मिळायच्या अगोदर दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावतोय, तो आमदारकी मंत्रीपद मिळाल्यावर दिव्यांगांचे प्रश्न कशा प्रकारे हँडल करेल? कोणाला याचा सर्वात जास्त फायदा मिळणार? वंचित घटक, शेतकरी, दिव्यांग यांना तो फायदा मिळणार आहे। याचा प्रत्येकाने विचार करा। टीका करणाऱ्यांनी टीका जरूर करावी, पण टीका करताना त्याचा विचार नक्की करून करावी, एवढीच मी आमच्या जे काही बच्चूभाऊंचे शिलेदार आहेत त्यांच्याकडून आणि माझ्याकडनं तुम्हाला विनंती करतो। पुन्हा सगळ्यांना जय प्रहार, जय महाराष्ट्र, धन्यवाद।